मंडळी, हे पनवेल स्टेशन आहे आणि आम्ही जात आहोत गावाला. जिल्हा परिषदचे इलेक्शन आहे. चला. स्टेशनचं इनॉग्रेशन होत आहे. नवीन स्टेशन बांधलं जात आहे. माझी मुलगी सोबत येत आहे माझ्या. काय नाव तुझं मुली? काही मंडळी इकडं आधीच येऊन पोहोचली आहे. नमस्कार. कुठे निघालीत? आलेले सर्व मतदानासाठी. जिल्हा परिषदचं मतदान आहे, त्याच्यामुळे माणसं आली. तर आता इकडे रात्र दिव्याची व्यवस्था नाही आहे. रेल्वे स्टेशनकडे जाणार रस्त्याला. आमची गाववाली मंडळी. माझा भाचा इकडे येत आहे आम्हाला नेण्यासाठी. उशीर झाला, आता 11:30 वाजलेत रात्रीचे. आम्हाला अजून इथून 21 किलोमीटर पोचायचं आहे, म्हणजे अर्धा तास तरी नक्कीच लागेल. आता इथून निघालं म्हणजे त्याला 10 मिनिटं तरी लागतील यायला. स्कॉर्पिओ घेऊन येतो आणि काय ना, ठीक आहे. उद्याचा आता मतदानाचा दिवस आहे. एवढी माणसं वाट बघत आहेत इकडे. सर्व आमचे गावात सर्व आम्ही एकाच गावातले आहोत. डोणखार आमच्या गावाचं नाव आहे. खूप प्रसिद्ध गाव आहे. या कधी वेळ भेटला तर आमच्या गावाला. तर हा टेम्पो आला आहे. दिगंबर साहेब नमस्कार. काय बोलताय? आमच्या गावाला जा, सावकाश जा. कोण राहिला पाठी? हा, तर आमची गावची मंडळी निघाली आहे. हे जा पोरांनो, सावकाश जा. तर मंडळी, माझ्या भावाचा मुलगा आम्हाला नेण्यासाठी आलाय. स्कॉर्पिओ आणले त्याने. तर स्कॉर्पिओने आम्ही गावाकडे चाललोय. मध्ये कोणतं गाव लागलंय? हे गोफण गाव लागलंय. ह्याच्या पुढं तुम्हाला 2-3 रेस्टॉरंट लागतात. योगिता हिरा हॉटेल इथे जवळच आहे. आणि त्याच्यानंतर यश पायल आणि पुढे पायटॉट. तर मंडळी, आमचा भाचा आला होता आम्हाला सोडायला. भावाचा मुलगा स्कॉर्पिओ घेऊन आला होता. तर त्याने आता आम्हाला एस टी स्टँडवर सोडलंय. तो चालला घरी. त्यांचं पुढे घर आहे. गावात लग्नही आहे. उद्या लग्न आहे. नमस्कार मंडळी. तर आज आमच्या गावात म्हणजे जिल्हा परिषदांचं मतदान आहे. तर आमच्या गावातही मतदान आहे. मतदानासाठी आलो इकडे. तर इकडे बरीचशी लोक आली आहेत. मुंबईवरून आलेली आहेत. जी इतर भागात आहेत कुठे तिकडून आले आहेत. तर गावातील माणसंही खुश आहेत. तर आज सर्व उमेदवारांना खुश करणार असं दिसतं वातावरण इकडे. तर राष्ट्रवादी शेतकरी कामगार पक्ष, भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट
असे बरेचसे उमेदवार रिंगणात उभे आहेत. तर बघू शकता समोर बूथ लागला आहे इकडे. इकडे जाऊ तर इकडं बूथ लागलेला आहे. या याद्या आहेत, मतदार याद्या. तर हे आमचं गट क्रमांक 84 घोसाळे गण येतो इकडे, जिल्हा परिषद. आणि खोपे हा बूथ आहे इथे. तर 848 मतदान आहे. साक्षर निरक्षर असे मिळून 848 टोटल मतदान आहे खोपे या वार्डचं. नमस्कार तात्या. नमस्कार. काय बोलता, आले मतदान करून? हो. नमस्कार मंडळी. तर माझा जुना मित्र भेटलाय आज, मतदानासाठी आला आहे गावात. कारण हा तर तो असा काही जास्त मतदानासाठी येत नाही. आणि तुम्हाला सांगायला मला आनंद वाटेल, तो माझ्या लग्नात हजर नव्हता झाला, एवढा विजी माणूस आहे. तर आज मतदान असल्यामुळे आला आहे. तर नाव संदीप म्हात्रे. आम्ही सगळे म्हात्रेच इकडे आहोत. आमच्या शेजारी घर आहे, त्यांनी इकडे घर पण नवीन बांधलं आहे आता. तर काय बोलताय साहेब, बरे आहात ना तुम्ही? हा साहेब, बरे आहात ना तुम्ही? ठीक आहे एकदम मजेत. हा तर हे आमचे साहेब. साहेबांसाठी एक मला सांगण्याची इच्छा आहे, काय कधी गावात आले तर हाक मारत जा गरीब माणसांना. हो. आम्ही काय बरे आहो ना? अरे हो, बरे आहात ना? झाला, केलात मतदान? मतदान करून निश्चित असेल ना? कोण दुसरं आलाय सोबत? तर मंडळी, आज मतदान पण आहे. पुन्हा गावात एक लग्नही आहे. उद्या लग्न होणार आहे. तर नवरी मंदिरात पाया पडण्यासाठी आले. नवरी मुलीचा भाऊ आहे. काय होतं? हा नमस्कार. तर नवरी आमच्या गावचं कुलदैवत श्री मारुती. आता हे आहे, तू काय बनवतोस? हे चटणी आज चांगला मटन बनवायला पाहिजे. मतदानाचे पैसे आलेत की नाही? तर आमची मुंबईची माणसं आली आहेत मतदानासाठी. या माझ्या मोठ्या बहिणी आहेत. नमस्कार. माझा मोठा भाऊ आणि त्यांचे नात. किती वाजता मग आलेत तुम्ही? सकाळी 7 वाजता आलो. 7 वाजता ट्रेनने आलेत? नाही, बसने आलो, एसटी महामंडळाने आलेत. मुलगा त्यांचा, माझा भाचा, त्याचं नाव प्रबोधन आहे. काय होतं, बरं आहेस ना प्रबोधन? काय वाट बघते ते काही इथं आलेच नाही आम्हाला. तर प्रबोधन आज पहिल्यांदाच मतदान करणार आहे. पहिल्यांदाच ना? तर चार पक्ष एकदम जोरात आहेत. 5 उमेदवार आहेत. तर मग पहिला मतदान कोणाला, विकासाला देणार की पैशाला महत्व देणार? विकासाला.
माझ्या आईचं असं म्हणणं आहे की तिला कोणी अजून पैसे दिले नाहीत मतदान करण्यासाठी, म्हणून ती मतदानाला जात नाही. पण मला आईला सांगायचं आहे की आई, मतदान करणं हा आपला अधिकार आहे. घटनेने आपल्याला तो अधिकार दिला आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही पैसे घ्यायचे नाहीत, तर तुमच्या काही ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करायच्या, मागण्या मागायच्या. तर मंडळी बघा, माझ्या आईला पण पैसे पाहिजेत. पैशांशिवाय काही जमत नाही. हल्ली पैसे घेतल्याशिवाय कोणी मतदान करत नाही. आता माझी आई काही एवढी हुशार नाही, पण तिला पण माहिती आहे काय, नोट द्याल तर वोट मिळेल, नाही पैसे द्याल तर मत देईन, असा ना, असं तुझं म्हणणं आहे ना? काय तुझं म्हणणं काय? पैसे पाहिजे. हा, शाबास. तर इकडे सगळे तरुण मतदार बसले आहेत. सगळ्यांचा आता जवळजवळ पहिल्यांदाच यादीत नाव आलं आहे. तर जिल्हा परिषदचा 10 वर्षानंतर मतदान होत आहे. तर काय साहेब, तुम्ही केलं का मतदान? नाही केलं नाही. का मतदान का नाही केलात? हो, नावच नाही आलं आमचं. बाबू, तू मतदान केला? नाही केलं. तर मतदानासाठी माझी भाची आलेली आहे. वोटिंग झालेली आहे. त्यांचं जाव आहे तरी पण ब्लरच दिसते रे. काय झालं काय माहिती, काय इकडची स्क्रीन खराब झाली काय माहिती. झालं मतदान केलं काय? हो, दोघांनी आम्ही. हे आमचे जावई आणि दुसरं पण माझा वेगळा नातं आहे त्याच्याशी, ते मी तुम्हाला नंतर सांगतो. हाय. यशस्वी प्रबोधन, तू केलास मतदान? कधी जाशील तात्या मतदान करायला? मतदान केलं आहे. अरे मिटवत होतो, पहिल्यांदाच मतदान होता. हा, पहिल्यांदाच मतदान होता ना? पहिल्यांदा चांगला केलं ना? काही नोटा दाबला? नोटा नाही ना? विकासासाठी आपला वोट, विकासासाठी. चला मग, तुम्ही निघणार आहात आता? मम्मी तिकडं बदलापूरला. चला मग, जा सावकाश. हे आमच्या गावचे तरुण कार्यकर्ते आहेत. नमस्कार, शेजारी राहणारी माणसं आहेत. मतदान करून आलेत काय? नमस्कार. आली मतदान. नाव भेटलाय म्हणून मला फोटो काढतात. हा, तर मंडळी, आमचा दादा आला आहे. मतदान करायला जायचं आहे, पण मतदार यादीत मगापासून आम्ही चालतोय तर काही त्याचं नाव भेटत नाही. तर दादा, काय नाव तुझं आहे? वामन रामा म्हात्रे. वामन रामा म्हात्रे असं नाव आहे. तर हे आमच्या ताई इकडे चालत आहेत मतदार यादी, पण नाव का अजून सापडलेलं नाही. तर माझा मित्र भेटला आहे, सचिन नाव आहे त्याचं. तो आलाय, मतदान करून आलाय. तर काय मग, मतदान विकासाला दिलं की विकासाला विकासाला त्यांनी मतदान दिलंय. तर हे दुसरं वार्ड आहे, दोंडखर वार्ड. इकडं बूथ, त्या दोंडखर वार्डचे इकडे बूथ लागलेले आहेत. मतदानासाठी इकडे माणसं येत आहेत. हो हो, मतदानाला चालू आहे. आम्ही पण आलोय. हे दोंडखर वाडचं हे आहे. हे दोंडखरचं बूथ इकडं हे लागलेलं आहे, मतदान केंद्र. मंडळी, आता मतदान करून आलो. तिकडे आतमध्ये काय मोबाईलची एंट्री नव्हती, त्याच्यामुळे मोबाईल साईडला ठेवला होता. तर हा मी मतदान करून आलो आहे. विकासाला मत दिलं आहे. काही आमच्या नात्यात पण होते, त्यांना दिलं आहे, मत दिलं आहे. नातेसंबंध पण जपायलाच पाहिजे. तर वोटिंग करून आले.
चला आता घरी जातो, जेवतो आणि मग आराम करतो. माझ्या पप्पाचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, कमेंट करा. माझ्या काकांचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा. आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.